नाही, जामकर साहेब इथे येणारा माझं काहीच म्हणणं नाहीये, त्याने बिनधास्त यावं. पण मी ध्यान करत असताना माझ्या खोलीमध्ये येणं, अशाने माझी साधना कशी होणार? मी ईश्वराशी एकरूप कसं होणार? माझ्या भक्तांच्या अडचणी ईश्वरापर्यंत कशा पोहोचवणार? हो. म्हणजे आता आम्हाला कसं माहित नाही या प्रश्नाचं उत्तर. तुम्ही सांग की काय करायचं ते. बाबा, एव्हरी टाइम आपण तुमचं ऐकतो ना, दिस टाइम तुम्ही आपलं ऐका ना. हा, अहो ही केस आहे ना, आपल्याला आपल्या पद्धतीने हँडल करू द्या. आपण तुम्हाला शब्द देतो, तो जामकर आहे ना, आश्रमाची पायरी पण चढणार नाही. हा, अशी काही एक करण्याची गरज नाही. 2 बोर्ड तयार करा. एका बोर्डवर असं लिहा, भक्तांनी मोबाईल आणि कॅमेरे आतमध्ये घेऊन येऊ नयेत. दुसऱ्या बोर्डवर असं लिहा, पोलिसांना आश्रमात परवानगी नाही. आता करायला टाकतो बाबा. बाबा आता तुम्ही बघाच. अहो मी गेटवर सांगून ठेवतो ना आपल्या माणसांना का पोलीस नाही, पोलिसांच्या शॅडोला पण आतमध्ये सोडायचं नाही म्हणून. आणि मी तर म्हणतो ती जामकर कधी बी येऊ शकते बाबा. यायचा आता आपण लावू बोर्ड. हा आणि बाबा ती धनराज जगताप आहे का ना, 1 नंबर बोर्ड बनवतोय साताऱ्याचा. आपण त्याच्याकडूनच बनवतो, त्याच्याकडे जातो, लगेच बोर्ड बनवतो. सत्यानं बाबा. ए थांब बाबा, तो जामकर जर बोर्ड बघून पण नाही थांबला तर मग काय करायचं? हा, माझ्यावर सोड. अरे तू टेन्शन घेऊ नको, बाबा आहेत ना, बाबा सगळं सांभाळून घेतील. सत्यानं बाबा. सत्यनाम बाबा. हृदयं शरणम. मी काय म्हणते, ते भाई जे म्हणतो ना ते बरोबर आहे. बोर्ड लावून पण तो जामकर नाही थांबला तर काय करायचं? ते माहिती ना किती सर्किट डोक्याचं आहे, कधी पण अचानक काही करू शकतात ते. मला काही असलं काही करू नका तुम्ही, हा प्लीज. डिंपल, त्या जामकरची मनमानी सगळी आश्रमाच्या बाहेर. जर त्याला आश्रमाच्या आत येऊच दिलं नाही तर काय करणार आहे तो? आणि बघू पुढे काय झालं तर. त्या आमदार बैल जवळ कशासाठी ठेवलंय? लोड नको घेऊस तू. जा खाली जा. बर जाते.